आज जुन्नर तालुक्यामध्ये महाराष्ट्राचा बुलंद आवाज राजूभाऊ शेट्टे साहेब, महाराष्ट्राचे शेट्टी साहेब, राजूशेठ शेट्टी साहेब खरं तर महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि ज्या शेतकऱ्यांसाठी गोरगरिबांसाठी लढतात महाराष्ट्रावर, त्यांचं नाव खरं तर शेट्टी साहेबांचं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांवर जिथं जिथं अन्याय होईल तिथे तिथे ते पोहोचतात. आज खरं तर त्यांचा शिवनेरीच्या शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये त्यांचं आज आगमन झालेलं आहे. खरं तर मुरबाड तालुक्यातून खरं तर बोरांड्याचे काही ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत. मी खरं तर मला अचानक समजल्यामुळे मी पण या ठिकाणी साहेबांचा सत्कार करण्यासाठी आलोय. शेट्टी साहेब, आमची विनंती एवढीच आहे की अदानी हटाव आणि सह्याद्री बचाव अशा आम्ही एक समिती स्थापन केलेली आहे. त्या समितीचा अध्यक्ष मी आहे आणि सर्व सरपंच जवळजवळ बोरांडे आणि आदिनवळे अशी 100 ते 125 लोकांची आम्ही एक समिती गठीत केले आणि त्या समितीच्या माध्यमातून आम्ही लढतोय. आम्ही खरं तर मडपारगाव, कल्याणनगर रोड हवेला रस्ता रोको आंदोलन केलं, जाम केलं, चक्का जाम केलं, मोठं केलं. त्याच्यानंतर आमच्यात एक मित्र सुरेशभाऊ वाजगे हे खरं तर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी उपोषणाला बसले होते 9 दिवस. त्याच्यानंतर आम्ही पुण्याला पण एक त्यांच्या पूर्वीच्या ऑफिसला एक मोठं घेरावा घालून तिथे आंदोलन केलं. 2-3 आंदोलन केली. सर्व तालुक्यातील सर्व संघटना, सर्व आदिवासी कार्यकर्ते एकत्र आले. सर्वांनी पक्षाच्या बाजूला जोडे ठेवले आणि एकत्र येऊन लढा देण्याचं ठरला. आंदोलन यशस्वी झालं, उपोषण यशस्वी झालं. सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नेतृत्व केलं आणि त्या ठिकाणी कलेक्टरवरती आम्ही खरं तर एक चांगल्या प्रकारचा दबाव तयार करून कलेक्टरने आम्हाला काही प्रशासकीय कारणास्तव ही तात्पुरती स्थगिती केलेली आहे, परंतु आम्हाला हे कायमची स्थगिती मिळायला पाहिजे. हा प्रकल्प आमच्याकडे व्हायलाच नाही पाहिजे. या प्रकल्पामुळे आमच्या माणिकडो धरणामध्ये पहिल्या 50% जमिनी आमच्या गेलेली, आता उर्वरित 50% जमिनी आहेत. जमिनी गेल्या आम्ही साहेब, आम्ही डोंगरावर गेलो, आता ते डोंगरावर प्रकल्प करा आम्ही, मग आम्ही कुठे जाणार? आणि कायदा असं सांगतोय का आम्ही जी मंडळी या प्रकल्पामध्ये आहे ती सगळी पेसायात म्हणजे पेसाच्या अंतर्गत असणाऱ्या ह्या ग्रामपंचायती. आमचा कायदा असा आहे की पेसाच्या अंतर्गत येत असेल त्यांना पेसा ग्रामपंचायत परवानगी लागते, सगळं काय लागतं. तुम्हाला काय सांगायची गरज नाही. तुमची PhD झाले, तुम्ही राज्याचे नेते आहात, पण आम्हाला अपेक्षा आहे की निश्चितपणे राजूशेठ तुम्ही जर चांगल्या प्रकारचा इथं संघर्ष केला तर निश्चितपणे आम्हाला न्याय मिळेल. अशा प्रकारचं भाऊ तुम्ही नेतृत्व करावा. तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात, शेतकऱ्यांचे, आम्ही शेतकरी. अशा प्रकारची मी तमाम जुन्नर तालुक्याच्या वतीनं, सर्व सरपंचांच्या वतीने, सर्व समाज बांधवांच्या वतीनं, सर्व संघटनेच्या वतीनं मी तुम्हाला विनंती करतो आणि तुम्ही आम्हाला कोणत्या पद्धतीनं हा प्रकल्प अदानीला हाकलून लावणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एकच गट्टी राजू शेट्टी, एकच गती राजू शेट्टी, एकच गती राजू शेट्टी. अदानी ही एक महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला लागलेली कीड आहे. कारण या अदानीनं सगळी जंगलं उद्ध्वस्त केलेली आहेत. गडचिरोलीतले जंगलं उद्ध्वस्त करून तिथं आता खनिज उत्खननाचं काम चालू आहे आणि ते उत्खनन केलेलं खनिज गोव्याला नेता यावं, कारण गोव्याला त्याच्या स्वतःच्या मालकीचं खाजगी बंदर आहे. म्हणून शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातलेला आहे, ज्याच्यामुळं महाराष्ट्रावर 1,10,000 कोटी रुपयाचा कर्जाचा बोजा पडणार आहे आणि ते तिथून परदेशात जाणार. फायदा कोणाचा? अदानीचा. उद्ध्वस्त कोण झाला? गडचिरोलीतला आदिवासी झाला. जमिनी कोणाच्या गेल्या? 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या. अशा प्रकारचा शक्तीपीठ महामार्ग आहे. याच अदानीनं कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर, भुदरगड आणि दोडामार्ग तालुक्याच्या सीमेवर एक असाच तुमच्यासारखा पॉवर प्रोजेक्ट उभा करण्याचा प्रयत्न 2 वर्षापूर्वी केलेला होता. तो कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हुसकावून लावलेला आहे आणि 8,000 कोटीचा प्रकल्प गुंडाळून अदानीला अक्षरशः कोल्हापूर जिल्ह्यातून पळ काढावा लागलेला आहे आणि ते आंदोलन आम्ही केलेलं आहे. तसाच प्रयत्न आता जुन्नर आणि मुरबाड तालुक्याच्या सीमेवर होतोय. इथं फक्त जमीन जाणार नाही, लक्षात ठेवा. आदिवासींच्या हक्कावर अतिक्रमण होणार नाही, तर भविष्यामध्ये
ह्या पाण्याचा वापर अदानी पॉवर प्रोजेक्टसाठी जेव्हा करेल त्यावेळी या धरणातलं जे पाणी सिंचनासाठी आणि पिण्यासाठी वापरलं जातं त्यांच्या अधिकारावर सुद्धा गदा येणार आहे. आणि महाराष्ट्रातले सगळे मोठे राजकारणी नेते हे लाचार झालेले आहेत, अदानीचे गुलाम झालेले आहेत. ते काही आपल्या मत्तीला येतील असं वाटत नाही. तेव्हा जन आंदोलन करून सर्वसामान्यांची ताकद काय आहे हे दाखवून देण्यासाठी आपल्याला स्वतःलाच काहीतरी करावं लागेल. आणि तो लढा तुम्ही उभा करताय त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि हा लढा असाच आपल्याला चालू ठेवायचा आहे. आणि हा लढा नुसता लढा नाही, जर जिंकण्यासाठी अडाणी इथून घाबरून पळून गेला पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था करायची आहे. इथून पुढं 100% असहकार शासनाला, 100% असहकार अदानीला. म्हणजे सर्वे करण्यापासून, मोजणी करण्यापासून कुणालाही आपल्या परिसरामध्ये येऊन द्यायचं नाही. इथनं सुरुवात झाली. जोपर्यंत सर्वे होत नाही तोपर्यंत प्रकरण पुढं जाऊ शकत नाही हे लक्षात ठेवा. म्हणजे गावसभेमध्ये ठराव मागितला, विरोध करायचा. परत अजून काही कागदपत्र मागितली, विरोध करायचा. तुम्ही चांगली गोष्ट केली आहे की सगळ्या सरपंचांची एकजूट केली आहे. आता सगळे सरपंच जर आपल्यावर असतील, सगळे ग्रामपंचायत सदस्य आपल्यावर असतील, आदिवासी असतील, इतर समाजातले सगळे लोक जर आपल्यावर असतील तर 100% अडाणीला तुमच्या समोर गुडघा टेकावाच लागेल. आणि ती ताकद तुमच्यामध्ये आहे, कारण ही शिवजन्मभूमी आहे. आणि शिवजन्मभूमीमधला माणूस हा अदानीसारख्या भामट्या उद्योगपतीसमोर झुकू शकतच नाही असा मला विश्वास आहे. आणि त्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि वैयक्तिक मी पहाडासारखा तुमच्या पाठीमागे आहे. तुम्ही चिंता करू नका. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो. एकच गट्टी राजू शेट्टी. एकच गट्टी राजू शेट्टी. खरं तर राजू शेट्टी साहेबांनी खरं तर आम्हाला ऊर्जा निर्माण करून दिली. मला खूप बरं वाटलं राजू शेट्टी साहेब तुम्ही आलात. तुम्ही खरं तर आम्हाला एवढ्या मोठ्या ऊर्जा दिलेल्या आहेत. मी सर्व सर्व सरपंचांची बैठक घेऊन, सर्व संघटनेची बैठक घेऊन, खरं तर मी काल मुरबाड तालुक्यामध्ये गेलो होतो. त्या ठिकाणी भरोंड्याला, त्या ठिकाणी आमची एक मोठी बैठक झाली. त्या ठिकाणी दुसरा एक प्रश्न साहेब तुम्ही हाती घेतलाय की ते काळू धरणाला सुद्धा विरोध करायचे की ते काळू धरण झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी जवळजवळ 25 गावं उठणार आहेत आणि ते शेतकरी भिकायला लागणार आहेत. तुमचा दौरा त्या ठिकाणी झालाय. आपण गणपतीमध्ये त्या ठिकाणी एक सामुदायिक 2 जण, राजू शेट्टी तुम्ही आणि मी, आपण 2 जण मिळून त्या ठिकाणी जाऊ आणि तुमच्या नेतृत्वाखाली एक चांगल्या प्रकारचा दणकेबाज आंदोलन खाली खरं तर कोकणामध्ये बोरांडा, मुरबाड तालुक्यामध्ये करू अशा प्रकारे अपेक्षित करतो. तुम्ही आम्हाला आज वेळ दिली, तुम्ही आमच्याबद्दल खरं तर आम्हाला एक आधार दिला, त्याबद्दल मी तुम्हाला खरं तर सलाम करतो आणि तमाम जुन्नर तालुक्यातून तुमचा आभार मानतो. धन्यवाद. त्यांच्या वतीने साहेबांचं करायचं तुम्ही करा. तसेच ऋषिकेश भाऊ थोरवे आणि सचिन भाऊ थोरवे हे राजू शेट्टी ठरवून म्हटलं तर येते. तसेच सह्याद्री शेठ दुसे